1931 पासून आमची जनगणना झालेली नाही, तरी त्यासाठी आम्हा सर्व ओबीसींची एवढी मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आणि आमची ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। जे कॅबिनेटने आम्हाला दिला आहे हक्क, तो आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे केंद्र सरकारने। त्यासाठी आम्ही हे हिवाळी आंदोलन सुरू करत आहे। केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणार, परंतु प्रत्यक्षात भारत सरकारचं राजपत्र निघालं 22 जानेवारी 2026 ला। त्या राजपत्रामध्ये 33 प्रश्न विचारलेले आहे। 12व्या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य, आमचा या 12व्या प्रश्नावरच आक्षेप आहे। एकीकडे तुम्ही घरगणना करणार असं म्हणत आहेत, 1 एप्रिल पासून घरगणना सुरू, 1 मे पासून घरगणना सुरू झाली, स्वगणना 12 तारखेपर्यंत करण्यात आली आणि आता प्रत्यक्षात घरगणना उद्यापासून संपूर्ण भारतभर सुरू होत आहे। यामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जातीचं मुखियाचं नाव आहे, अनुसूचित जमातीच्या मुखियाचं नाव आहे आणि ओबीसीचा कुठेही उल्लेख नाही आहे। म्हणून आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे वेंडली या गावातून, जिथे रवींद्र टोंगे यांनी 21 दिवस उपोषण केलं होतं चंद्रपुरामध्ये, या राज्याचे मुख्यमंत्री उपोषण सोडवायला आले होते। त्यांनी सुद्धा त्यावेळी आश्वासन दिलं होतं की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणार आहे, परंतु प्रत्यक्षात आम्हाला साशंकता आहे। 2011 ला सुद्धा केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करतो म्हणून असं आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात जातनिहाय जनगणना झाली नाही।